इंधन दरवाढ रोखा, अन्यथा महागाईच्या आगीचा भडका उडणार. कागल काँग्रेसचा इशारा. महागाईचा भडका रोखण्यासाठी इंधन दरवाढ थांबवा, अन्यथा कागल काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा. पेट्रोल, डिझेल दर व पुरवठा यावर केंद्र शासनाकडून नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास, आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. याला केंद्र सरकारचं धोरण गलथानपणा कारणीभूत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मंत्रीगण यांच्या कथित फाईल उघड्या होण्याच्या भीतीमुळे भारत देशाचे सार्वभौमत्व गुंडाळून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाखाली केंद्र सरकार अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे. केंद्र सरकारला रशिया व इराणकडून इंधन पुरवठ्यासाठी अमेरिकेकडून लाचारीनं परवानगी घ्यावी लागतीये. देशात अराजकता माजत आहे. त्यामुळे केंद्र शासनानं नजीकच्या काळात इंधन धोरणात बदल करून पेट्रोल, डिझेल यांचे दर स्थिर व पुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा भविष्यात केंद्र शासनाविरोधात काँग्रेस पक्ष व सामान्य जनतेस आंदोलनाचा सार्वत्रिक उठाव करावा लागेल. अशा गंभीर इशाऱ्याचं निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर यांच्यासह किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, प्रदेश सदस्य विनायक घोरपडे, इगल प्रभावळकर, दीपाली आवळे, रणजित कटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिले. निवेदनाच्या प्रती खासदार शाहूजी छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषद गट नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिलं आहे. निवेदनात पुढे म्हटलंय की पेट्रोल, डिझेल दरवाढ व तुटवड्यामुळे अनेक व्यावसायिकांनी महागाईमुळे वाढवलेल्या विक्री दरामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गरीब व झोपडपट्टीतील जनता बेजार झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूध, फळे, भाजीपाला, कडधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे दर महागले. तसेच इंधन दरवाढीचा फटका किराणा दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिकांना बसल्यामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः महिला भगिनींना गगनाला भिडलेल्या महागाईची प्रापंचिक झळ बसते. घरगुती व व्यावसायिक गॅसचे वाढलेले दर, साठेबाजी, कृत्रिम टंचाई, काळ्या बाजारातील विक्री यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रापंचिक ताळेबंद बिघडून आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, यांत्रिक उपकरणांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरवाढ व तुटवड्यामुळे मशागतीच्या वाढलेल्या आवाक्या बाहेर खर्चाचा आर्थिक भुर्दंड बळीराजाला सोसावा लागत आहे. या कारणामुळे शेत शिवार पेरणीसाठी विलंब व खोळंबा होत आहे. शेत मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेगळा डिझेल कोटा द्यावा. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागल बस स्टँड येथील पेट्रोल पंपावर निदर्शने व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जनजागृती अभियान केले. यावेळी राहुल घराळ, राजेंद्र शिंदे, अमर चौगुले, रणजित पाटील, दीपक शेणवी, गणेश पाटील, बाबूराव पाटील, अनिल सपकाळ, राजेंद्र बागल, वैभव सनगर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. माजी गृहराज्यमंत्री आमदार बंटी पाटील साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार शाहू महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढीचं निषेध आंदोलन प्रत्येक गावात, तालुक्यातील पंपावरती आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं कागल काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. आणि जी काय दरवाढ जी आहे ही सगळी लोकांच्या डोळ्यामध्ये घोळफेक करणारी दरवाढ आहे. हे लोकांना सांगण्यासाठी आणि या पंपावर इंधन घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज आम्ही ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि याचबरोबर हे जाहिरातीचं पत्र ज्याच्यामध्ये काँग्रेस काळातल्या इंधन दरवाढीचा तुलनात्मक तक्का आणि भाजपच्या आत्ताच्या चाललेल्या गोष्टीचा, तिन्ही केलेल्या तुलनात्मक तक्क्याचा दरवाढ ही याच्यामध्ये आहे. भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जनतेचा आवाज घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला वारंवार रस्त्यावर उतर हे आश्वासन आणि जनतेला दिलासा देण्यासाठी आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.